श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। प्लीज व्हिडिओला स्किप करू नको बघा, आखरीपर्यंत बघा, खूप चांगला आहे। कालच आमच्या ऑफिसचं ओपनिंग झालं आहे, त्याच्यामध्ये आम्ही महिलांना घर बसल्या वातींचा बिझनेस आणि थैल्या कशी शिवायची याच्याबद्दल आम्ही तिथं ट्रेनिंग देणार आहोत। तर मी त्या दिवशी एक शॉर्ट व्हिडिओ टाकली होती, त्याच्यामध्ये मी दाखवली होती का कच्चा माल जो थैल्यांचा कच्चा माल होता ना, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले, घर बसल्या तुम्ही थैली कशी शिवू शकता। तर मी आज आमची ट्रेनर आहे जी भारती भोयर म्हणून, मी त्यांच्याकडे तुम्हाला घेऊन चालली आहे। ती महिलांना घर बसल्या थैले कशी शिवण्यासाठी शिकवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे। आमची ट्रेनर आतापर्यंत 50 महिलांना ट्रेन केली आहे या थैले शिकवण्याच्या याच्यामध्ये। आज पण आहे, आजची पण बॅच आहे, त्यांनी शिवण क्लास पण शिकवतात, म्हणून आजची बॅच आहे त्यांची, त्याच्यामध्ये महिलांना ते शिकवणार आहे त्या घरी बसल्या थैल्या कसे शिवणार म्हणून। ठीक आहे, कारण की आमच्याकडे नागपूरहून कच्चा माल येतो, तो आम्ही महिलांना वाटून देतो, कोणाला 10 शिवायचा आहे की कोणाला 50 शिवायचा आहे, पण त्याच्या आधी आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो। ट्रेनिंग झाल्याशिवाय आम्ही महिलांना माल देत नाही, कारण की याच्यासाठी कोणती फी वगैरे काही नाही आहे। महिलांना आम्ही महिलांपर्यंत कसं व्यवसाय पोहोचू शकतो याच्याबद्दल आम्ही माहिती तुम्हाला देऊ शकतो। आणि आमच्या ऑफिसची कालच ओपनिंग झाली आणि खूप छान प्रकारे झाली। तिथं आम्हाला महिलांनी खूपच प्रोत्साहन केला, त्यांनी आमचा साथ दिला आणि त्यांनी आम्हाला सर्वांनी म्हटले का ट्रेनिंगची मी तुम्हाला त्यांच्याकडे आज घेऊन चालली आहे। त्यांनी महिलांना कसे व्यवसाय थैली शिकवणार आहे ते आपण बघूया आणि व्हिडिओमध्ये आखरीपर्यंत बघत राहा आणि माझ्या व्हिडिओला शेअर सबस्क्राईब करत राहा। अगर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करा ना। आणि मी जे काही आहे ते रिअलाइज दाखवते आणि महिलांसाठी आम्ही घर बसल्याच व्यवसाय देत आहे आणि हा काही कोणताही फ्रॉड नाही आहे। आम्हाला कच्चा माल येतो, आम्ही त्या महिलांपर्यंत पोहोचवतो, इथं कोणताही फ्रॉडपणा नाही। तर चला मग जाऊया आपण भारतीताईकडे आणि त्यांच्याकडून आपण महिलांना त्यांनी कशी शिकवतात। हो, 5 नंबरची सांगितले, 5 नंबरची टाकली फक्त आणि अशी नॉर्मली 5 नंबरची शिवायची आहे। 5 नंबरची शिवायची सांगत जा भारतीताई थोडी। दोन्ही पट्टी ही पट्टी कशातून काढायची दाखवून द्यायची। त्या पट्ट्या वेगळ्याच असतात, वेगळेच लांब असं राहते, ते 13 इंचाची पट्टी 13 हे 13 म्हणजे डबल 26। एक इंचाचं फळ, हे सेंटर, सांगत हा सेकंड पार्ट वे त्याला एकच शिलाई द्यायची आहे ना, ह्या पट्टीला ही वरती एकच ही जी पट्टी आहे ना तिथे वरती द्यायची आहे का।
नंतर हे वरून शिलाई मारायची. वरून शिलाई मारायची आहे. डबल शिलाई. सेकंड वाल्याला पण तसंच आहे ना. धागे असं नाही. सांग ना भारती ते का करता येतं. ही पण 1 इंचाची फोल्ड करायची जेवढी ही. हो दोन्ही पण साईडने. पण ते आधी नाही करायचं. ते कर सिंगल. म्हणजे पहिले शिलाई मारून द्यायची. वरून घे. हा चालेल. पण एकच साईड कोणती पण. हे बघा. म्हणजे असं मारायला लागेल कोणत्यानं. ते लॉक करायचं. आणि एकदम कॉर्नरला पण शिलाई नाही आणि एकदम इकडे या पण कॉर्नरला सेंटरमध्ये. हां म्हणजे एकदम सेंटरमध्ये. सेंटरमध्ये. पाणी घ्यायचं ते बघा. त्याच्यानंतर आपोआपच कोणी तयार होतं. त्याच्यानंतर म्हणजे एक कोणता मारावा लागते है ना. त्रिकोणी आकाराचं कोणता ना. हो इथे त्रिकोण तयार होते. हे कोपरेच मेन. कोपरेच मेन आहे ना. कोपऱ्यामध्येच बायांचे हे होत आहे. कोपरे सेम नाही येत आहे ना. पिन हे जर इकडे गेलं ना याच्यावरती तर येणार नाही. असे राहते नाही. शिलाई थोडी वर गेली तर कोपरा येत नाही.
इथून काढून घ्यायचं. सांगायचं जरा. आल्यानंतर ही जेवढी फोल्ड आहे तेवढं फोल्ड करायचं. रिटर्न याच्यावरूनच घ्यायचं. पुन्हा त्याच्यावरूनच घ्यायचं. हो. लॉक करायचं. लॉक करायचं. त्याच्यानंतर हा सेकंड पार्ट. म्हणजे हा एक भाग झाला. हा दाखवा थोडा असं पण. हे बघा. त्याच्यानंतर हा सेकंड दुसरा पार्ट. भाग. हां पुन्हा कोणत्यामध्ये हे करायचं आहे ना. तो काढून घ्यायचा. काढून घ्यायचा. म्हणजे दुसऱ्या पार्टमध्ये जसं आपण पहिल्या पार्टमध्ये जसं केलं हां पहिल्या पार्टमध्ये जसं केलं होतं तसंच हा कोणता बरोबर व्यवस्थित आला पाहिजे. म्हणजे याला आपल्याला वरूनच शिलाई मारायची आहे ना. लॉक करून द्यायचं. लॉक करायचं. हे झाली आपली थैली तयार. हे झाली थैली तयार. बघा हे झाली थैली तयार.